19 एप्रिल 2019 रोजी नान्नजदुमाला तालुका संगमनेर येथे श्री भास्कर नामदेव कोळपे सर यांच्या राजा बैलाचं प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न झालं। आमचा राजा 12 वर्ष आमच्या कुटुंबाचा एक सदस्य होता। सलग 12 वर्ष तो शेतात अविरत कष्ट करत होता। अत्यंत मायाळू आणि शांत स्वभावाचा राजा कसायाच्या दावणीतून सोडवून आणला होता। मरणाच्या दाढेतून परत आलेल्या राजाने 12 वर्षात कोणालाही इजा केलेली नाही किंवा कुणाला दुखवलंही नाही। घरातील मुले लहान असताना आजोबांच्या अंगाखांद्यावर ज्याप्रमाणे खेळायची अगदी त्याचप्रमाणे राजाच्या अंगावर बसून संपूर्ण शिवारभर फिरायची खेळायची। राजाच्या अंगाखांद्यावर खेळत असताना आम्हाला आमचं बालपण कधी सरलं ते समजलंच नाही। राजाचं आमच्या प्रती असलेलं प्रेम हे शब्दात सांगता येणार नाही। जिती जागती जिवंत माणसं एकमेकांची मन दुखवण्याची कामं करतात, एकमेकांचे हेवे दावे करतात, मात्र राजाने घरामध्ये कायम आनंद देण्याचं काम केलं होतं। राजाच्या सानिध्यात गेलेली आयुष्यातली 12 वर्ष ही आम्हाला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या नव्या वाटेवर घेऊन जाणारी ठरली। घरातल्या दुःखाचं ओझं राजानं आयुष्यभर त्याच्या खांद्यावर वाहून नेण्याचं काम केलं, म्हणून राजाच्या उतारवयेतही त्याला अंतर देण्याचा साधा विचारही आम्ही करू शकत नव्हतो। ज्या राजानं त्याचा प्रत्येक श्वास फक्त आमच्या घरासाठी जगला, म्हणूनच त्यानं घेतलेला शेवटचा श्वासही आमच्याच घरात असावा अशी आमची इच्छा होती। यासाठीच केला होता अट्टहास शेवटचा दिवसही गोड व्हावा। राष्ट्रसंत तुकोबांच्या या उक्तीप्रमाणे राजाचा देवालोकीचा प्रवास हा त्याच्यासाठी आनंदाचा होता। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मुखामध्ये चारा खात असताना राजाने त्याचा अखेरचा श्वास घेतला। राजाने आयुष्यभर केलेल्या ऋणातून मुक्त व्हावं म्हणूनच त्याचं उत्तर कार्य म्हणून राजाला घरातील एक सदस्य मानून त्याचा अंत्यविधी विधिवत पार पाडला। सर्वप्रथम तुम्ही सर्व इथं आलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो। खरं तर असं म्हणतात की गेल्यानंतर प्रत्येकाचे गोडवे गातात, गेल्यानंतर माणसांचे गोडवे हे प्रत्येक गातच असतो। खर तर प्रेमापोटी हे गातच असतो। मात्र जेव्हा मी आमंत्रण सांगायला गावामध्ये जायचो तेव्हा प्रत्येक जणांनी आमच्या निर्णयाचं स्वागत केलं, मात्र काही कुचित लोकांनी सांगितलं देखील की बैलाचा कोणी दावा घालतं का। तर त्यांना मी आवर्जून सांगितलं की ज्यांना उभं आयुष्य आमच्या घरामध्ये काबाड कष्ट केले, कधी ना नाही म्हटली, त्या राजाचं उत्तर कार्य करणं हे आमचं कर्तव्य समजतो। खर तर हे हाऊस म्हणून नाही किंवा शो म्हणून नाही किंवा पब्लिसिटी म्हणून नाही, तर एक राजाप्रती आमचं प्रेम होतं। म्हणून आत्ताच कमानकर महाराजांनी देखील सांगितलं की गोहत्येबद्दल मुळात हिंदू धर्माचा जरी परामर्श असला तरी एक जीव म्हणून आणि एक माणूस म्हणून प्रत्येक जीवाला आपण चांगलं संबोधलं पाहिजे, प्रत्येक जीवाची काळजी घेतली पाहिजे। त्याला आपण हिंदू धर्माची जोड दिली हे धार्मिक झालं, मात्र एक माणूस म्हणून मी सांगतो की प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे। त्याला कृपया गो हत्येमध्ये किंवा त्याला कृपया कत्तलखान्यामध्ये नेऊ नका। ज्यावेळी तुम्हाला वाटेल की आपल्याला आपल्या जनावरांचा आपण सांभाळ करू शकत नाही, जागोजागी गोशाळा उभारल्या आहेत, त्या ठिकाणी आपण त्यांना देऊ शकता। राजाबद्दल सांगायचं झालं तर मी दुसरीला होतो त्यावेळी राजा आमच्या घरामध्ये आला आणि अक्षरशः आई वडिलांच्या आजी आजोबांच्या अंगा खांद्यावरती खेळत खेळत लहान मुलं वाढतं तसं अगदी राजाच्या अंगा खांद्यावरती खेळून आम्ही वाढलो। अक्षरशः सांग हा संपूर्ण शिवार राजाच्या पाठीवरती बसून आम्ही फिरलेलो आहे। कुठलंही काम असो, अगदी गवत आणण्यापासून ते आवटा फाट्याचं सगळं काम हा राजाने अगदी आनंदाने केलेलं आहे। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी रुबाबदारपणे राजा आमच्या घरामध्ये राहिला। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राजा चारा खात होता महाराज, आणि संध्याकाळी 7:30 वाजता त्याने जीव सोडला। म्हणजे माणसानं आयुष्यभर चांगलं केलं तर त्याचा शेवट देखील चांगलाच होतो। हा देखील एक आदर्श राजाने आपल्या समोर घालून दिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न होत आहे। तुम्ही आलात, तुमचे लाख लाख आभार। आणि या ठिकाणी सर्वांनी भोजन करून जायचं आहे। कृपया दहाव्याचं आहे आणि मी दहाव्याचं खात नाही म्हणून कुणी खाण्याचं टाळू नका। मुळात हे दहाव्याचं खाणं न खाणं हा भाग मला माहित नाही, पण एक आमच्या घरातील सदस्य राजा याच्या नावाने होणार असलेले अन्नदान तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा एवढीच एक नम्र विनंती आणि थांबतो। धन्यवाद। 10 दिवसांचं सुतक धरून शोकाकुल वातावरणामध्ये दशक्रिया विधी पार पाडला। राजाचं स्मरण म्हणून दर महिन्याच्या 5 तारखेला त्याला नैवेद्य दाखवून 11 महिने घातले आणि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आज दिनांक 19 एप्रिल 2019 रोजी प्रथम वर्ष श्राद्धाचा विधिवत कार्यक्रम पार पाडला। यावेळी कोळपे कुटुंबातील सर्व सदस्य, राजावरती प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मंडळी राजाच्या प्रेमापोटी हजर होती।
मित्रांनो, प्राणीमात्रांवर आपण जितकं प्रेम करू त्याहूनही कित्येक पटीने ते आपल्यावर प्रेम करत असतात. कुठल्याही भौतिक सुखाची त्यांना अपेक्षा नसते. फक्त चारा, पाणी आणि मालकाचं आपुलकीचं प्रेम याचेच ते भुकेले असतात. म्हणून आपण परिवर्तनाचे एक पाऊल म्हणून त्यांना शेवटपर्यंत सांभाळलं पाहिजे. तरच माणुसकी टिकेल, समाज टिकेल, संस्कृती टिकेल आणि खऱ्या अर्थाने आपला हिंदू धर्म टिकेल.